आता तरी लहान मुलांना लहान समजणं बंद करा. जन्मापासून ओळखते मी तुला आणि तुझ्या आवाजाला. पासून? अरे माझ्या जन्मापासून. मी लहान आहे पण मूर्ख नाही. तुम्ही तिघेही मूर्ख बनवताय मला. अगं म्हणजे तसं नाही काय. बस. पण जोवर कपिल दादा ऐकत नाही ना तोवर श्रेया काहीही खाणार नाही. मस्त मस्त खाऊचा डब्बा आणलाय तुला. भाजी आहे, चपाती आहे. घ्या घ्या घ्या. काय हो, कसला विचार करता एवढा? सगळी उत्तरे एकाच दिवशी शोधायचा प्लॅन आहे का? किती विचार कराल, विसरून जा. मला ना आता काही सुचत नाहीये. म्हणजे पाप पुण्य या सगळ्यावर काही माझा विश्वास नाहीये. का तर कधीच नव्हता. पण आता ह्या भोळ्या भाबड्या माणसांचं मन मोडलं तर मला त्यांची हाय लागेल अशी भीती वाटते आता. आधीच इतके प्रॉब्लेम चालले, त्यात आणखीन हे नको. नाही नाही, अहो यांना तुमचा कितीही राग आला ना तरी तुमचं वाईट झालेलं अजिबात आवडणार नाही. नेहमी दुआच देतील तुम्हाला. अप्पांना खूप मानतात सगळे आणि तुमच्यात त्यांना पाहतात. त्याचीच तर भीती वाटते. मग शोधा मूर्ती. कशी शोधू? ते म्हणाले ना की बुद्धिदाता मार्ग दाखवेल म्हणून. हो, पण म्हणून काय दिवसभर देवघरात जाऊन देवापुढे हात जोडून बसू का आता? त्यात काय, जे अगदी दिवस रात्र नाही पण एक 10 मिनिटं बसून पाहिलं तर काहीच हरकत नाही. नाही हो. ओके. आणि मुळात देवघर असायला हवं ना. पण जे या घरात देवघर आहे हे तुम्हाला माहित नाहीये. यू मीन टू से या घरात देवघर आहे? हं? या. देवघरात यायला पासपोर्ट, विजा, तिकीट यापैकी काहीही लागत नाही. अहो माहितीये मला. हा, आमच्या मुंबईच्या घरी आहे बरं का देवघर. पण तुम्ही कधीच उभे राहत नसाल ना देवासमोर. मी शिपवर जेव्हा जातो ना तेव्हा आजी मला देवासमोर उभं करते, मग जातो तेव्हा. की अलर्जी आहे का तुम्हाला देवाची? ॲलर्जी? म्हणजे आता सुद्धा 2 हात अंतर ठेवून उभे आहात म्हणून विचारलं. नाही तसं काही नाही हो. म्हणजे माझ्या लहानपणी आई मला देवापुढे उभी करायची. मला म्हणायची नमस्कार कर, शुभम करोती म्हणायला लावायची. मला सांगायची बाप्पाचं आपल्याकडे लक्ष असतं, तो आपल्याला सांभाळतो, आपलं रक्षण करतो. पण मी 10 वर्षाचा असताना माझे आई बाबा एका ऍक्सिडेंटमध्ये गेले आणि मग त्यानंतर काही नाही झालं. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.